माननीय स्वर्गवासी अजित पवारांच्या त्या शेवटच्या भाषणातील मला दोन वाक्य आठवतात. गड्या हो, हे राजकारण लय वांगाळ आहे. बघा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका नवीन अध्यायाला सुरुवात केली आहे. संजय राऊतांनी आता एक मित्र म्हणून किंवा एक खासदार म्हणून नाही, तर एक त्यांच्यामधला जे संपादक आहे, तो आता संपादक जिवंत केलाय, जागृत केलाय. आणि त्यावेळेस ते संपादकाच्या भूमिकेमध्ये आले, त्यावेळेस त्यांनी हा उद्धव ठाकरे, राज ठाकरे ह्या दोन्हीही भावाचा बुरका हा टराटरा फाडलेला आहे. हे स्टेटमेंट तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे ऐकतील त्यावेळेस आपल्या थोबाडीत आपण हाणून घ्यावं काय, असं त्यांना नक्कीच वाटत असेल. म्हणून ह्या व्हिडिओला जो शीर्षक आहे ते शीर्षक लावलेलं आहे. ज्यावेळेस मालकावर जर श्वान भुंकायला सुरुवात करतात त्यावेळेस काही आलबेल नसतं, कारण त्या श्वानाला दुसरा कुणीतरी खाऊ देत असावा अशी शंका किंवा संशय ऑटोमॅटिक माणसामध्ये निर्माण होतं. आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्या की अजित पवारांचं ते वाक्य आठवतं, गड्यानो राजकारण लय वांगाळ आहे. मित्रांनो, रामकृष्ण हरी. आपल्याला आज याच विषयावरती आणि याच मुद्द्यावरती आपण हा एक भाग एक आणलोय. आणि या जर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक भेटतील तर आपण उद्या लगेच दुसरा भाग 2 घेऊन येऊया. मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सर्वांना कळकळीची विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. खाली साईडला एक बटन आहे लाल, त्यातून क्लिक करायसाठी घंटी दाबा. तुमच्यापर्यंत आपले प्रत्येक व्हिडिओ येत राहतील, कारण यासाठी कुठलाही पैसा वगैरे कुठला चार्ज लागत नाही. फक्त आमचं मोटिवेशन वाढेल आणि याहून जास्त अजून कसे व्हिडिओ आणता येतील, आपलं जे राष्ट्रप्रेम आहे, हिंदुत्व आहे, याला जे पोषक आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशा करता येतील याकडे आमचं पूर्णपणे लक्ष राहील. फक्त आशा आहे, निस्वार्थपणे आम्ही सेवा करतो. तुम्ही निस्वार्थपणे एक जबाबदारी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या विचारांच्या लोकांपर्यंत व्हिडिओ नक्कीच पोहोचवायचे काम करा. आता ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंची अधोगती झाली आहे, पूर्णपणे सुरुवात म्हणता येणार नाही, आता शेवट झालाय. या सगळ्यामध्ये भागीदार हे संजय राऊतही होते, कारण रान पेटवायचे काम आणि उद्धव ठाकरेला इथपर्यंत आणायची कामं हे प्रामाणिकपणे संजय राऊतांनीच केलेले आहे. पण आता त्यांना साक्षात्कार झाला आणि साक्षात्कार झाल्यामुळं त्यांनी आपल्याच मालकावरती भुंकायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी आपल्या सामनामधून त्यांनी एक जे काही लेख आहे तो लेख प्रसिद्ध केलाय आणि त्या लेखामधील जे अर्ध्या गोष्टी आपण आज मांडणार आहोत. त्यामधला यांचा पहिलाच वाक्य आहे, महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्की बदलले असते. निवडणुकीसाठी महाराष्ट्रभर फिरावं लागतं, फक्त मातोश्रीवर बसून लाईव्ह किंवा कुठले कॉन्फरन्स घेऊन निवडणुका लढता येत नाहीत. ह्या घरकोंबडे आमचे मित्र हे कधी मातोश्री बाहेर पडलेच नाहीत, मुंबईच्या बाहेर पडलेच नाहीत. जर हे बाहेर पडले असते तर हे आकडे जे आहेत, आकडे हे नक्कीच बदलले असते. यांच्या पहिल्याच वाक्यानं यांचे सगळे नेरेटिव्ह हे धडाधड पाडलेले आहेत. आणि हे वोट चोरी काय 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 आरोप आहेत, हे आरोप सगळेच फेल झालेत. कारण यांनी चूक मान्य केली आहे की चूक ही कुणाचीच नाही, चूक आमचीच आहे, कारण आम्हीच नाकर्ते आहोत. आमच्यामध्ये ते कर्तबगारी नाही, आम्ही महाराष्ट्रभर फिरलोच नाही. फक्त नशिबाच्या जोरावर लोकांना टोमणे मारून, लोकांना चुकीचं ठरवून आम्ही निवडणुका जिंकायचा प्रयत्न केलो. भाजपला फक्त शिव्या घालून, शिंदेना टार्गेट करून निवडणुका लढता येत नाहीत. त्याकरता ग्राउंड लेवलला जाऊन काम करावं लागतं. हा साक्षात्कार आता भोंगेश्वराच्या भोंग्यातून बाहेर येत आहे. आणि हे सगळे काही आकडे आहेत, ते आकडे बदलले असते, आकडे निश्चितच बदलले असते. कारण ज्यावेळेस तुम्ही मखमली पांघरुणाखाली झोपलेले असतात, त्यावेळेस शिंदे आणि फडणवीस हे गावागावावर जाऊन प्रचार करत असतात. एक मुख्यमंत्री म्हणून त्यांना लाज शरम वाटत नाही. आपण कार्यकर्त्यासाठी का उभं राहावं त्यांना वाटत नाही. ते कार्यकर्त्याला जिंकवण्यासाठी गल्लोगल्ली, गावोगावी, वाडी तांडे सगळे फिरत जातात. आणि त्याच धावपळीतून
अजित पवार साहेबांचा जो काही अपघात झाला त्यामुळे झाला. आपला जीव त्याने पणाला लावला, पण त्यांनी कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी ते रस्त्यावरती उतरले होते. हे विशेष आहे. हे पहिलं जे काय होतं स्टेटमेंट हे अगदी बरोबर आहे. आणि दुसरं त्यावर खतरनाक आहे. तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्व यापुढे महाराष्ट्रात टिकेल. आता महाराष्ट्र पुढे जर राजकारणावर टिकायचं असेल तर तलवारीला तलवार भिडवावी लागते. टोमण्याला टोमणे भिडवून, आरोपाला आरोप भिडवून, कुठलेही नेरेटिव्ह पसरवून, काहीही कुणाची बदनामी करून निवडणुका जिंकता येत नाही. लढाई ही शब्दानं जिंकता येत नसते. लढाई ही धाडसानं आणि आपल्या जी शस्त्रक्रिया कला असते त्यानं ही लढाई जिंकता येत असते. या ठिकाणी टोमणे हे कामाला येत नाहीत. म्हणून तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्व पाहिजे. म्हणजे ते असं कर्तृत्व माणसामध्ये पाहिजे. यापुढे कर्तृत्वच हे निवडणूक जिंकून देऊ शकतो, याचा या वाक्याचा अर्थ असा होतो. सध्या तरी महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेब, देवभाऊ या लोकांच्या कर्तृत्वाला तोड देणारं नेतृत्व कुणीच नाही. 0+0 = 0 हे काळ्यावरची पांढरी रेघ आहे, किंवा 0×10 = 0. हे सगळे 0 आहेत. तुम्ही गुन्हे करा, काही करा, काही करा, शेवटला बरोबरही 0 येतेच. आता त्यामुळे महत्वाचं पुढलं वाक्य, विरोधी पक्षानं आत्मचिंतन करावं. विरोधी पक्षानं आत्मचिंतन करावं की अजून परत उराडे बडवत बसावं हे त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी आपल्या सोयीने करावं. पण नेमकं आपण का हरलो? आपण हारायचे कारण काय आहेत? राऊतांचं पहिलं वाक्य, महाराष्ट्र पालथा घालावा लागतो, आम्ही घातलाच नाही, आम्ही किचनमधून बाहेर पडलोच नाही. आणि जो महत्वाचा विषय होता तो विषय होता कधी आम्ही आत्मचिंतन केलंच नाही. दुसरे नेते जिंकले, दुसरे पक्ष जिंकून आले, ते का जिंकले हे न पाहता आपण या ठिकाणी आपल्या सोयीचं राजकारण लोकांमध्ये पेरत गेलो. पण आता लोक हे दूध खोळे नाहीत. लोकांना समजतंय, लोकांनी ते मतपेटीतून दाखवून दिलंय. आणि त्यामध्ये अजून जोपर्यंत आपण आत्मचिंतन करत नाही, काय चुका केल्या त्या चुका शोधून त्यावर काम करत नाही, तोपर्यंत तुम्हाला कुणीही वाचवू शकत नाही. अगदी बरोबर. आज पहिल्या वेळेस ह्या भोंगेश्वराची बाजू घ्यावी वाटते, कारण ते भोंगेश्वर कधी नाही ते आज चांगलं बोललेत, पण ते विसरून गेलेत की आपण याचाच भाग होतो. हे ठाकरेंनी केलं नाही, आपण त्यांना हे करायला भाग पाडलो फुगू हे ते विसरून गेलेत. पण ते सध्या जे बोलत आहेत ते का बोलत आहेत, त्यांना आता ठाकरेला सोडायचंय का काय ते काय देवा जाणे. आता पुढलं जे होतं, पैशानेच निवडणूक जिंकता येत नाही. अगदी बरोबर आहे. हेच बोलायचे की पैसे वाढले, अमुक वाटले, बॅगा गेल्या, हे आलं ते आलं, ते पकडलं, राऊतच पुढे होते बोलण्यासाठी. पण जर पैशाने निवडणूक जिंकता आल्या असत्या तर अनेक फाटके लोक ज्यांच्याकडे पैसे नाहीत अशाही लोकांनी ह्या वेळेस निवडणुका जिंकून दाखवलेल्या आहेत. कित्येक लोक आहेत त्यांना धड खायला भेटत नाही, पण त्यांनी ही निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत. याचा अर्थ निवडणूक हा पैशानं जिंकता येत नाहीत. निवडणूक जिंकण्यासाठी कर्तृत्व म्हणजे तलवारीला तलवार भिडवली पाहिजेच. कर्तृत्वाला ज्यावेळेस कर्तृत्वाचा सामना होतो त्यावेळेस प्रभावी कर्तृत्ववाला माणूस जिंकतो. हेच इथून दिसून आलंय. आणि यामध्ये अजून एक मला सांगावंसं वाटतं, तो म्हणजे माणूस जोडा. माणसाला माणूस जोडला तर कधीही बेरीज आणि गुणाकारच होतो, भागाकार वजा अजिबात होत नाही. बेरजा आणि गुणाकार ही एकनाथराव शिंदे म्हणजे भाईनं आणि देवानं ह्या दोघांनी म्हणजे देवा अधिक भाई, देवा भाऊ ह्या दोघांनीच हा गुणाकार बेरीज करून दाखवले. ठाकरेंनी फक्त वजा आणि भागिले करायचं काम केलेत. कारण काय, प्रत्येक कार्यकर्त्यासाठी जो नेता रस्त्यावरती उतरतो त्या नेत्याला कधीही
खाली मान घालवायला ते कार्यकर्ते लावत नाही. त्यांची मान हे अभिमानानं ताठ करण्यासाठी हे कार्यकर्ते काम करतात. मला एक वाक्य आठवतं शिंदे साहेबांचं बोललेलं, की आता याच कार्यकर्त्यांनी आम्हाला ह्या खुर्चीवर आणून बसवलंय. आज देवभाऊ मुख्यमंत्री आहेत, ते DCM आहेत. या लोकांनी, ह्या आमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला इथं आणून बसवलंय. आता ही निवडणूक त्यांची आहे. त्यांच्याकरता आम्हाला रान पेटवावं लागेल, त्यांच्याकरता आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. आतापर्यंत आमच्याकरता ते रस्त्यावर उतरलेले आहेत. आता आमची बारी आहे. अहो, हे बोलायला हे जिगर लागते, जिगर. हे कुणाचंही बोलायचं काम नाही. हे बोलण्याकरता जिगर, तो काही असतो, तो प्रेम, आपल्या लोकांविषयी आपुलकी, ह्या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात. याशिवाय हे शब्द तोंडातून बाहेर पडत नाहीत. हे तेवढंच सत्य आहे. म्हणजे हे आपला भाग 1 होता. जे राऊतांनी काही केलेलं आहे याचा भाग 1. उद्या आपण याविषयी भाग 2 नक्कीच आणणार आहोत. बघा, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर एक संशय येतो. एखादा आपला व्यक्ती आपल्या विरोधामध्ये बोलू लागतो त्यावेळेस काहीतरी शंका, कुशंका मनात येतात. आता जे काही गोप्यस्फोट हे राऊतांनी केलेत, हे गोप्यस्फोट हे सगळे ठाकरेंचा बुरका फाडणारे आहेत. आतापर्यंत जे काही आरोप झाले, बोललं गेलं, काय झालं, हे सगळं चुकीचं होतं. यामध्ये हे 0.001% खरेपणा नव्हता. आदित्य रावने पाठीमागे ती काहीतरी प्रेस घेतली होती, त्यांनी काहीतरी ते दाखवलं, मतदार याद्या वगैरे. हे फक्त नाटक होतं. यामध्ये काही तथ्य नाही. हे सगळे नाटकं होते. हे एका झटक्यामध्ये राऊतांनी सिद्ध करून दाखवले. परत तुमचं एकूणच या विषयावरती मत काय मित्रांनो, नक्कीच व्यक्त व्हावं. व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पाठवायचे कामं नक्कीच करा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.